महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, राज ठाकरेंनी ठणकावलं। तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण बोलावं, आशिष शेलार यांचा टोला। घाटकोपरमध्ये पुन्हा उफाळला मराठी गुजराती वाद, गुजराती रहिवाशांनी मांसाहारावरनं हिणवल्याचं मराठी रहिवाशांचा आरोप, वादानंतर मनसैनिकांची तंबी। नाशिकमधल्या हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवर गुन्हा दाखल, तर संशयित आरोपींमध्ये महाविकास आघाडीचे नेते हनीफ बशीर दिलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी। मेधा कुलकर्णींनी मशिदीमध्ये घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती, केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश। वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर, रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दादांचं स्वागत, तर भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बॅनर झळकले। दुकान बंद करेन पण माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंना लगावला टोला। धनंजय मुंडेंच्या गालावरनं वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडली आहे, त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा। नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळा बाजार, 600 रुपयांचा दर्शन पास 2,000 विकल्याची माहिती, फसवणुकीचा गुन्हा दाखल। राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली, आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश। मुख्य परीक्षा आता 26, 27 आणि 28 मेला होणार। सोन्यानं गाठला आजवरचा उच्चांकी दर, सोनं प्रतितोळा 98,000 रुपयांवर।